पाठीमागच्या भागामध्ये आपण योबाच्या पुस्तक अध्याय क्रमांक 13 आणि वचन क्रमांक 28 मध्ये पाहिलं की कसरीने खाल्लेल्या वस्त्राप्रमाणे जीर्ण झालेली आहे आमची धार्मिकता, आमचे वस्त्र. त्याच प्रकारे योबाचं पुस्तक अध्याय क्रमांक 31 आणि वचन क्रमांक 19 मध्ये आम्ही पाहिलं की कोणी वस्त्र वाचून मरत आहे. आज आम्ही पुन्हा एक वार नीतिसूत्राचं पुस्तक अध्याय क्रमांक 20 आणि वचन क्रमांक 16 या वचनापासून चौथ्या भागाला सुरुवात करूया. वाचूया आपण. जो अनोळख्याला जामीन राहतो, जो अनोळख्याला जामीन राहतो, त्याचे वस्त्र ठेवून घे, त्याचे वस्त्र ठेवून घे. तो परक्याला जामीन झाला आहे, तो परक्याला जामीन झाला आहे, म्हणून त्याला तारणा दाखल ठेव, तारणा दाखल ठेव. वाचूया पुन्हा एक वार नीतिसूत्र पुस्तक अध्याय क्रमांक 20 आणि वचन क्रमांक 16 यामध्ये लिहिलेलं आहे, जो अनोळख्याला जामीन राहतो. जो अनोळखी, आपण त्याला ओळखत नाही, परंतु त्याला कुठली तरी गोष्ट हवी आहे आणि समोरचा व्यक्ती त्याला काहीतरी प्रूफ मागत आहे, त्याला समोरचा व्यक्ती काहीतरी पाठिंबा मागत आहे, त्याला समोरचा व्यक्ती काहीतरी त्याला गहाण किंवा ओळखपत्र किंवा त्याला आपण म्हणू शकतो एक वशिला, तो अधिक जाणकार व्यक्ती असेल असा. तर या ठिकाणी वचन आम्हाला सांगते की जो अनोळख्याला जामीन राहतो, जो ओळखीचाच नाही, ज्याला आम्ही कधी ओळखत नाही, परंतु त्याला ज्यावेळेस गरज पडती आणि त्याला एखादी विशिष्ट अशी गोष्ट लागती त्यावेळेस तो जो व्यक्ती देणारा असतो त्याला जामीन लागतो. तर त्या ठिकाणी वचन असं लिहित आहे की जो अनोळख्याला जामीन राहतो त्याचे वस्त्र ठेवून घे, त्याचे वस्त्र ठेवून घे. आम्ही काल पाठीमागच्या भागामध्ये पाहिले की विधवेचे वस्त्र गहाण ठेवून घेऊ नको. या ठिकाणी नीतिसूत्राच्या पुस्तकामध्ये आम्हाला पाहायला मिळतंय की तो म्हणत आहे की जो ओळखीतच नाही याला जामीन राहत असताना त्याचे वस्त्र ठेवून घे. आता अनेक लोकांना वस्त्र म्हणजे त्यांना या कपड्याविषयी जास्त करून लक्षात येतं, पण वास्तविकरित्या वस्त्र याचा अर्थ आहे आम्हाला कटिवेष्टन, आमच्यासाठी आच्छादन, आमच्या संरक्षणासाठी तयार केलेलं विशिष्ट असं वातावरण. मग कदाचित आमच्या शरीराला आच्छादन करण्यासाठी कपडे आहेत, ह्याच शरीराला व्यवस्थित थंडी ऊन वाऱ्यापासून राखण्यासाठी आपण घर आहे, ह्याच शरीराची एक चांगल्या प्रकारची सुश्रूषा करता यावी म्हणून अन्न मिळवण्यासाठी जी आम्हाला वाडवडिलांपासून परमेश्वरापासून जी जमीन मिळाली, या सगळ्या गोष्टीचा उद्देश एकच आहे की ते आमच्यासाठी कपड्याप्रमाणे, आच्छादनाप्रमाणे, कापडाप्रमाणे, कटिवेष्टनाप्रमाणे आमचं संरक्षण करणारी, म्हणजे संरक्षण करणारी जी बाजू आहे तिला वस्त्र म्हटण्यात आलेलं आहे, तिला कटिवेष्टन म्हटलेलं आहे, तिला आच्छादन म्हटलेलं आहे की ज्या कारणाने आम्ही आमच्या आलेल्या सिच्युएशन नुसार, आलेल्या परिस्थितीला त्यातून निभवण्यासाठी जे संरक्षण कवच आमच्यासाठी आम्ही निर्माण केलेलं आहे, परमेश्वराने निर्माण केलेलं आहे, जगामधून निर्माण झालेलं आहे, त्या प्रत्येक गोष्टीला वस्त्र म्हटलेलं आहे. तर अशा प्रकारचं वस्त्र आहे. आता आम्ही जर पाहिलं इथं जो अनोळखी व्यक्ती आहे आणि त्याला एखादी विशिष्ट अशी गोष्ट पाहिजे तर त्याला तो देणारा व्यक्ती जामीन राहण्यासाठी, जामीन ठेवण्यासाठी, गहाण ठेवण्यासाठी. उदाहरणार्थ जर आपण समजून घेण्याचा विषय जर केला तर निश्चित अर्थाने ज्यावेळेस आम्हाला अधिक पैशाची गरज पडती परंतु आमच्याकडे सोनं आहे, ते सोनं आहे पण आम्हाला विकायचं नाही, परंतु आम्हाला पैशाची गरज आहे, मग आम्ही पाहतो की जगामध्ये सोनं तारण बँकेमध्ये, एखाद्या पतसंस्थेमध्ये, एखाद्या विशिष्ट सावकाराकडे आम्ही काय करतो, ते मोठं ऐवज जे आहे ते सोनं तारण म्हणून ठेवतो, ते सोनं गहाण म्हणून ठेवतो, ते सोनं आम्ही एक आच्छादन म्हणून ठेवतो, ते सोनं आम्ही काय करतो त्या ठिकाणी जामीन म्हणून ठेवतो. का तर जर ती घेतलेली वस्तू जर आम्ही पुन्हा एक वार देऊ शकलो नाही तर त्याच्या ताब्यामध्ये आमच्या कमाईचा, आमच्या हक्काचा, आमच्या अधिकाराचा जो ऐवज त्याच्याकडे राहील मग तो त्यामधून फेड करून घेईल. त्याला म्हणतात जामीन. कोर्टामध्ये ज्यावेळेस एखादा आरोपी जातो ना तर जज किंवा वकील त्या ठिकाणी जे शासन आहे त्यांना एक जामीन मागत असतो. कदाचित हा व्यक्ती जर पलटला
ह्या व्यक्तीला साथ देणारा, या व्यक्तीला जामीन राहणारा, या व्यक्तीला कव्हरिंग करणारा, या व्यक्तीला सपोर्ट करणारा, या व्यक्तीला एक त्याला पाठिंबा देणारा, त्याला म्हणतात जामीन. तर जो अनोळख्याला जामीन राहतो त्याचे वस्त्र ठेवून घे. वस्त्र ठेवून घे म्हणजे काय? अंगातले कपडे दिल्यावर कोण जामीन जाईल? लोक नंगे पुंगे म्हणले तर पळून जाते, ते जाऊ दे तुलाच राहून देते वस्त्र. त्या वस्त्राविषयी नाही, त्याच्या बाबतीत त्याच्या बॅक साईडला मग कदाचित 7-12चा उतारा असेल, कदाचित घराचा उतारा असेल, कदाचित एखाद्या तुमच्या अकाउंटचा नंबर असेल, कदाचित तुम्ही ज्या ठिकाणी काम करता तिथून एखाद्या काहीतरी तुमच्या मिळकतीचं एक ठोस सबूत असेल, याला म्हणतात जामीन. आणि ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला एका वस्त्राप्रमाणे आहेत. वस्त्र म्हणजे आम्हाला आच्छादन करणार, कव्हरिंग करणार, आम्हाला त्या आलेल्या सिच्युएशन मधून, आलेल्या परिस्थितीमध्ये एक सांभाळून ठेवणार, सुरक्षित ठेवणार कवच. जसं एखादं कासव चालतं ना, कासव ज्यावेळेस बाहेर येतं आणि ज्यावेळेस त्याला भीती किंवा त्याच्यावर कुठल्या प्रकारचा अटॅक होईल किंवा त्याला ज्या वेळेस असं वाटेल की आपण त्या कवचामध्ये यावं, म्हणजे त्या वस्त्रामध्ये यावं, त्यावेळेस ऑटोमॅटिकली जो त्याचे मुंडकं पाय सगळे त्या वरचं जे त्याला कवच असतं ना त्या कवचामध्ये घेऊन बसतो. त्याच्यासाठी ते झालं वस्त्र. अशा बऱ्याच प्रकारच्या गोष्टी आहेत, त्या आम्हाला समजून घेणं खूप गरजेचं आहे. तो परक्याला जामीन झाला आहे म्हणून त्याला तारणा दाखल ठेव. पूर्वीच्या काळामध्ये जर एखाद्याकडे जर काही नसेल ठेवायला तर सरळ सरळ स्पष्टपणे त्याच्या घरातला एखादा मनुष्य, आजही आम्ही पाहतो की एखादी गोष्ट जर घ्यायची असेल तर त्याला ती मिळत नसेल तर त्याच्या ऐवजी त्याच्या परिवारामधून, त्याच्या कुटुंबामधून, त्याच्या जवळ असणाऱ्या गोष्टीमधून काहीतरी तारण ठेवलं जातं, काहीतरी वस्त्र ठेवलं जातं, काहीतरी आच्छादन ठेवलं जातं. आणि मग ह्या गोष्टी आम्ही पाहतो की जो अनोळख्याला जामीन राहतो त्याचे वस्त्र ठेवून घ्यावाच लागेल, अन्यथा तो चुना लावून पळून जाईल. मग अशाच प्रकारे झालेले की जगाचं वस्त्र मलिन झालं होतं आणि जगाचं वस्त्र मलिन होण्यासाठी बहुमूल्य, अनमोल आणि पवित्र आणि शुद्ध कोकरेची गरज होती. मग देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताला या ठिकाणी पाठवण्यात आलं आणि त्याला तुम्हाला माझ्यासाठी तारणा दाखल दिलं, माझ्या तुमच्यासाठी एक त्याला जामीन म्हणून वापरण्यात आलं. शेवटी आमचं मोल चुकाना म्हणून त्याला स्वतःचं रक्त अर्पण करण्यात आलं. तो देखील जगाचा उद्धारक, एक तारण, एक वस्त्र, एक प्रकारचा आमच्यासाठी मोलान हिरा, तो आमच्यासाठी जामीन म्हणून आला. आज जे आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाचा गौरव करणारे लोक आहोत, प्रिय भावांनो, बहिणींनो, आई आणि वडिलांनो, तुम्हाला आणि मला स्वातंत्र्य उगाच मिळालं नाही. तुम्ही आज आणि मी फ्रीडम जो आहोत तर तुमच्या आणि माझ्यासाठी जगाचा उद्धारक पिता परमेश्वर त्याने त्याचा एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त जामीन म्हणून दिला, उद्धारक म्हणून दिला, तारण म्हणून दिला. तारण सहजासहजी झालं नाही, तारणारा पाठवला आणि तारणाऱ्याने तुमच्या आणि माझ्या मोबदल्यामध्ये त्याच्या स्वतःला समर्पित केलं आणि मग आमचं तारण झालं. म्हणजे आमचं तारण होण्यासाठी, आम्हाला एखाद्या गुलामगिरीतून सुटका होण्यासाठी, त्यासाठी पिता परमेश्वरने प्रभू येशू ख्रिस्ताला त्या ठिकाणी आमच्या तुमच्यासाठी तारण म्हणून दिलं, जामीन म्हणून दिलं, आच्छादन म्हणून दिलं, कटी वेस्टर्न म्हणून दिलं, या जगाच्या राडगाड्यातून सुटण्यासाठी. आज पुन्हा एक वार अनेक प्रिय भाऊ बहीण आई वडील आहेत की त्या जामिनाला त्यांनी फेटाळून दिलेला आहे. आणि म्हणून आपण वचन वाचतो की जो अनोळख्याला जामीन राहतो, आम्ही अनोळखे होतो, आम्ही परमेश्वराला ओळखीत नव्हतो, आम्ही देवाला ओळखीत नव्हतो, आज्ञा विधी नियम अटी आमच्याकडे काहीच नव्हतं. आम्ही फक्त जगामध्ये गुलाम झालेलो होतो आणि या जगामध्ये आम्हाला तारण साधणं, आम्हाला स्वतंत्र मिळणं, आम्हाला सुख, आशीर्वाद, वैभव मिळवणं आणि विशेष करून सार्वकालिक जीवनाकडे प्रवास जाण्यासाठी आम्ही त्या सैतानाच्या बंधनात, जोखडात आणि त्याच्या दाबात, जुलमामध्ये अडकलेलो होतो. आजार, टेन्शन, ताण, दबावामध्ये आमच्यासाठी जामीन कुणीच होत नव्हता. अनेक लोकांनी जामीन होण्याचा प्रयत्न केला, कुणाचाच जामीन चालला नाही. सगळे जामीन फेटाळून लावले. अनेक संदेश आले, सेवक आले, प्रेषित आले, बरेचसे लोक आले, परंतु सगळ्यांचा जामीन त्या दुष्टाने फेकून दिला, फेटाळून लावला. मग परमेश्वर पित्याने, यहोवाने त्याचा एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याला जामीन म्हणून पाठवलं. तो आमचं खरं आच्छादन म्हणून पाठवलं, तो आमची कव्हरिंग म्हणून पाठवलं, त्याला सपोर्ट म्हणून पाठवलं, त्याला समर्पित म्हणून पाठवलं, त्याला एक अर्पण म्हणून पाठवलं,
त्याला तारण म्हणून पाठवलं. आज आमची काय कंडिशन आहे, आम्हाला जे काही हवं आहे ते मिळवण्यासाठी जर आम्ही सोनं तारण ठेवतोय आणि मग ती मिळकत आमच्यासाठी मिळवतो, परंतु जो उत्तम सोनं आहे तो प्रभू येशू ख्रिस्त, तो कोहिनूर, त्याला कुठल्या प्रकारची उपमा द्यावा जगामध्ये असा एकही शब्द नाही की त्या परमेश्वराच्या नावाचा महिमा आणि गौरव करण्यासाठी. तो आम्हाला जाणीव झाला आणि आम्ही अनोळखी होतो. जो अनोळख्याला जामीन राहतो त्याचे वस्त्र ठेवून घे. आम्ही अनोळखी असल्या कारणाने, आम्हाला परमेश्वर आम्ही न ओळखल्या कारणाने आम्ही आमचे शारीरिक कपडे खराब केले, शारीरिक वस्त्र खराब केले, आत्मिक आध्यात्मिक देवाला आवडणारे वस्त्र खराब केले. आणि आज आम्हाला त्या गुलामगिरीतून सुटण्यासाठी तारण म्हणून एक आच्छादन म्हणून, एक जामीन म्हणून कोणीतरी हवा होता. आणि मग परमेश्वर पित्याने त्याचा एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याला जामीन पाठवलं. आणि मग त्याने त्याचे पवित्र, शुद्ध, निष्कलंक, निष्पाप, पवित्र, सार्वभौमत असणारे, शुद्ध असणारं, पवित्र आणि अनमोल रक्ताने त्याचं संपूर्ण जीवन आमच्यासाठी डायरेक्ट जामीन देऊन टाकलं. आणि मग कुठंतरी तुमची आणि माझी सुटका झाली. आज तुमची आणि माझी सुटका होण्याच्या अगोदर आम्ही देवाला न ओळखल्यामुळं देवाच्या पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताने त्याचे वस्त्र आमच्यासाठी जामीन ठेवले. आज देखील तुमच्या आणि माझ्यासाठी देवाचं वचन आज आम्हाला जामीन आहे. ज्या ज्यावेळेस हे वचन आम्ही समोर ठेवतो त्या त्यावेळेस सैतानाचे बंधन आणि जोखलं त्या ठिकाणी तुटल्या जातात. ज्या ज्यावेळेस आम्ही परमेश्वराच्या सत्याकडे बोलतो त्या अर्थी आम्ही त्या बंधनातून गुलामगिरीतून सुटल्या जातो. ज्या ज्या वेळेस आम्ही मार्ग सत्य म्हटलेल्या जीवनावर आम्ही आत्मिकरित्या चालतो त्या वेळेस आमच्या जीवनात आलेले सर्व मार्ग मोकळे होतात. परंतु आज अनेक लोक जामीन घेऊन फरार झाले. थोड्या वेळापूर्वी मी लाईव्ह फेसबुकला एक बहिणीचा कार्यक्रम पाहिला. लाईव्ह बरोबर एक घंटा झालेला असा. पवित्र आत्म्याची भाषा म्हणजे जे लोकांना असं वाटतं की अन्य भाषा, त्या अन्य भाषेचा प्रयोग देखील त्या लाईव्ह सेशन मध्ये करण्यात आला. त्याचप्रमाणे प्रार्थना करण्यात आली. देवाचं सुंदर असं वचनाचं प्रकटीकरण देखील त्या ठिकाणी सांगण्यात आलं. फक्त एका गोष्टीचा खेद वाटला की तिची बहीण होती, तिने वस्त्र बरोबर पांघरलेले नव्हते. म्हणजे वस्त्र चांगले होते, अंगावर काही अडचण नव्हती, शरीराचा कुठलाच पार्ट दिसत नव्हता, ओके होती. फक्त डोक्यावर ओढणी घ्यायला त्या बहिणीला लाज वाटत होती असं मला वाटतंय. स्त्रीने मस्तक आच्छादल्या विना प्रार्थना करणं किंवा वचन सांगणं याचा अर्थ सरळ सरळ परमेश्वराला विरोध करणं, परमेश्वराचा अपमान करणं. पतीला तर कुणी काय मोजितच नाही. ती जर बहीण पतीला मोजित असती ना, त्या पतीने ना तिला नसतं डोक्यावर ओढणी घेतली ना तर तिला डोक्यावर अशा पट्ट्या बांधून आणली असती तिला. परंतु याचा अर्थ ज्या अर्थी डोक्यावर काही नव्हतं ना, वस्त्र परिधान केलेलं ना, आपला विषयच आहे वस्त्र, डोक्यावर वस्त्र नाही, आत्मिक वस्त्र सगळे मळालेली दिसत होती. प्रार्थना करती पण वटावटा डोळ्यांनी बघत होती. प्रार्थना करत होती पण काय ते सगळं लक्ष ते कमेंट करत होतं. प्रार्थना करत होती परंतु अन्य भाषा बोलत होती, परंतु आत्मिकता काहीच दिसत नव्हती. खेदाची गोष्ट वाटली. आम्ही परमेश्वराचा गौरव करणारे लोक, आमच्यासाठी जो परमेश्वर जामीन झालाय, आज आम्ही काय केलेलं, तो जामीन फेटाळून दिलाय. आणि जर तुम्ही आणि मी जर हा जामीन फेटाळून दिला प्रभू येशू ख्रिस्त, तर जगामध्ये आम्हाला दुसरा कुणीच जामीन नाही. आता तो न्यायाधीश बनून येणार आहे. आता परत जामीन होणार नाही, परत समर्पण नाही, परत मरणं नाही, परत रक्त सांडणं नाही. त्यांनी एकदाच सांडलं आणि एकदाच त्या पापाच्या गुलामगिरीतून सोडवलं आणि एकदाच आम्हाला पवित्र शास्त्र नियमावली देऊन टाकली. आज अनेक बहिणी आहेत लाईव्ह सेशनला येतात. विशेष म्हणजे देवाचं गौरव करीत असताना तरी किमान आपण भान ठेवलं पाहिजे. तुमच्या कौटुंबिक जीवनामध्ये, घराच्या जीवनामध्ये, आसपासच्या माहोलमध्ये तुम्ही राहू शकता, काही अडचण नाही, परंतु किमान परमेश्वराची स्तुती आराधना करताना तरी डोक्यावर थोडस घ्यावं, नाही तर टाकल्या कराव्यात, मुंडन करून टाकावं. नाही तर मग दुसरा सगळ्यात उत्तम मार्ग मी सांगतो, लाईव्ह सेशनला येऊन माझ्या प्रभू येशूच्या नावाची निंदा करू नये, नाव खराब करू नये. अन्य भाषा काय बोलताय, वचनही सांगताय, विषय प्रार्थनेचाही निवडलाय, दानियल साहेब संदेश त्यांचं भरपूर काही सांगताय आणि डोक्यावर पदर नाही. दानियल इतक्या वेळेस प्रार्थना करतो, दानियल तितक्या वेळेस प्रार्थना करतो, दानियाला सिंहाच्या गुहेत टाकलं, हिला कुठं टाकावं आता.
आता हा अधिकार वास्तविकरित्या आपल्याला नाहीये आणि परमेश्वराने तो कुणाला दिलाही पण नाही. पण तू माझ्या माहितीप्रमाणे मी विनंती करेल की ह्या गोष्टी होत असताना कृपया आपण जपणं खूप महत्वाचं आहे. कारण परमेश्वर जर न्याय करेल ना, दानिएलाला तर सिंहाच्या गुहेतून वाचवलं, पण तू मला नाही वाटत की अशा ज्या बहिणी येतात ना सांगून चौरून, अनेक वेळेस सांगून चौरून, बरं सांगण्या सवारण्याची काही गरजच नाही. पवित्र आत्माच तुम्हाला प्राप्त झाला तर पवित्र आत्मा असा गायडन्स करतो का? देवाचं वचन तुम्ही शेअरिंग करतात, गॉस्पल करताय, लाईव्ह प्रीच करताय, मग देवाचा आत्मा तुम्हाला हे शिकवत नाही का? याचा अर्थ काय झाला की निश्चित अर्थाने तुमच्यासाठी जो प्रभू येशू ख्रिस्त जामीन म्हणून राहिला, वस्त्र म्हणून राहिला, गहाण म्हणून राहिला, आच्छादन म्हणून राहिला, कटी वेस्टर्न म्हणून राहिला, तुम्हाला संरक्षण द्यायला म्हणून राहिला, याचा अर्थ तुम्ही ते कवरशन तोड, ते सगळं काही कवच तोडून बाहेर आलेला आहात. आणि जर बाहेर आलेला आहात तर आता जगामध्ये जगणं तुमचं मुश्किल होईल. जगामध्ये तुम्हाला वाटतं खूप चांगल्या गोष्टी, म्हणून मी विनंती करीन की काही गोष्टीचं भान राखणं हे खूप गरजेचं आणि महत्वाचं आहे. आणि येऊया आपण पुढच्या वचनाकडे वळूया. नीतिसूत्राचं पुस्तक अध्याय क्रमांक 27 आणि वचन क्रमांक 26 पाहूया. हा 26. वस्त्रासाठी कोकरे आहेत, वस्त्रांसाठी कोकरे आहेत, बकरी शेताचे मोल आहेत, बकरी शेताचे मोल आहे, शेताचे मोल आहे. वस्त्रासाठी काय आहे? कोकरे. मग आता आमचे पाळक साहेब काय करतात, जी कोकराला कापायला चालू करतात ना, वा वा वा, वस्त्रच वस्त्र तयार हो. इतके कोकरे कापू कापू पाळक साहेबांनी, याजक साहेबांनी त्यांचे वस्त्र इतके काही चकाट केलेत ना, टाय काय, कोट काय, बंगला काय, गाड्या काय, विजा काय, काय काय काय, नुसत्या कोकराला कापू कापू केलेत. विनंती आहे, कोकराला कापायचं जरा बंद करा. कोकरू ऑलरेडी तुम्हाला लोकर देतय, कापू नका त्याला. कोणी वाचूया ते वचन. वस्त्रासाठी कोकरे आहेत. ठीक आहे, तुमची उपजीविका करण्यासाठी परमेश्वराने जे मेंढरे जे कोकरं दिलेले आहेत किंवा जे काही तुम्हाला दिलेलं आहे त्यावर तुम्ही तुमच्या वस्त्रांची, परंतु कोकरा जे आहेत वस्त्रासाठी, त्या वस्त्राला हे कोकर आणि वस्त्र, कोकर म्हणजे छोटे छोटे वस्त्र, मग यांना वस्त्र घालण्यासाठी त्या मेंढपाळाला सांगितलेलं आहे. वस्त्राची गरज कोणाला आहे आता? त्या कोकरांना. पण तो आम्ही काय केलंय, त्या कोकराची कातडी काढून, आम्ही त्याची लोकर काढून आम्ही वस्त्र तयार केलेत. त्यांना नीतिमत्वाचे वस्त्र शिकवा, त्यांना पवित्र वस्त्र शिकवा, त्यांना वचनाचे वस्त्र शिकवा, त्यांना विश्वास जे काही असेल नसेल, छोट्या छोट्या कोकरांना, नवीन नवीन विश्वासणाऱ्यांना तुम्ही नवीन विश्वासणाऱ्या लागले की कापायला सुरुवात करताय वस्त्रासाठी. त्यांचे वस्त्र नीटनेटके करा आणि त्यांचे वस्त्र नीटनेटके करीत असताना आपले वस्त्र मात्र डागळू देऊ नका. त्यांना धार्मिकतेमध्ये वाढवताना, विश्वासामध्ये वाढवताना, नीतिमत्तेमध्ये वाढवत असताना, आच्छादनामध्ये वाढवत असताना, कटिवेष्टनामध्ये वाढवत असताना, प्रभूच्या सानिध्यात वाढवत असताना तुम्ही स्वतः मात्र त्याच्या कुंपणाच्या बाहेर जाऊ नका. त्याचप्रमाणे नीतिसूत्र पुस्तक अध्याय क्रमांक 27 आणि वचन क्रमांक 13 मध्ये देखील एक वचन आहे, आपण वाचूया. अनोळख्याला जो जामीन होतो, अनोळख्याला जो जामीन होतो त्याचे वस्त्र ठेवून घे, त्याचे वस्त्र ठेवून घे. जो परस्त्रीला जामीन होतो त्याला तारणा दाखल ठेव. 27 अध्याय आणि वचन क्रमांक 13. अनोळख्याला जो जामीन होतो त्याचे वस्त्र ठेवून घे. आम्ही कुठं पाहिलं? अध्याय क्रमांक 16, नीतिसूत्राचं पुस्तक अध्याय क्रमांक 20 आणि वचन क्रमांक 16 मध्ये पाहिलं की जो जामीन राहतो त्याचे वस्त्र ठेवून घे. आता नीतिसूत्राचं पुस्तक अध्याय क्रमांक 27 आणि वचन क्रमांक 13 मध्ये लिहिले, अनोळख्याला जामीन होतो त्याचे वस्त्र ठेवून घे. सेम वचन, पण पुढे लिहिलेलं आहे, जो परस्त्रीला जामीन होतो त्याला तारणा दाखल ठेव. परस्त्रीला जामीन होतो त्याला तारणा दाखल ठेव. आता परस्त्री कोणती? स्त्री कोणती? मंडळीला उपमा दिलेली आहे स्त्रीची. जे सहभागिता आहे, जी संघटना आहे, जी संस्था आहे, जी मंडळी आहे, जो काही ग्रुप आहे ना, जो काही बिलिव्हर्स लोक एकत्र आलेले जो लोक आहेत ना, त्यांना देखील स्त्रीची उपमा दिलेली आहे. ती परस्त्री
म्हणजे परमेश्वरापासून दूर गेलेली, दुसऱ्याची असलेली, स्वतःची नसलेली, परमेश्वराची नसलेली, हक्काची नसलेली अशी जी आहे परस्त्री, परस्त्रीला जामीन होतो त्याला तारणा दाखल. जो परस्त्रीला म्हणजे त्याला जो असत्य चालतोय आणि त्याला सत्यामध्ये त्याची बाजू घेऊन चालणारा, त्याला मात्र जामीन घ्यावाच लागेल. कारण तो निम्या रात्रीची कधी जग देईल सांगता येत नाही. आणि म्हणून माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, आई आणि वडिलांनो, या ठिकाणी मी तुम्हाला विनंती करील की आमचं वस्त्र काय करून खराब होतं, आमची आध्यात्मिकता कशा प्रकारे आम्ही बुजून टाकतो, आमच्या आध्यात्मिकतेला कशा प्रकारे एक प्रकारचं वेगळं वळण जातं, आमची आध्यात्मिकता कशा प्रकारे भ्रष्ट होती, आमच्या आध्यात्मिकतेच्या कशा प्रकारे चिंधड्या होत्या, आमच्या आध्यात्मिकतेला कशा प्रकारच्या उन्या आणि वाळव्या लागतात, आमच्या आध्यात्मिकतेला कशा प्रकारचं कसर लागत, कशा प्रकारच्या सडल्या जाती, कशा प्रकारच्या कुजल्या जात. तर हे आत्मिक धार्मिकतेमध्ये असणारं जे वस्त्र आहे, ह्या वस्त्राला जपण्यासाठी तुम्हाला आणि मला जपायचं आहे. आणि ते एक आच्छादन आहे, ते म्हणजे परमेश्वराचं वचन. परमेश्वराचं वचन एकदा का आम्ही व्यसन घेतलं, म्हणून दावीद राजा म्हणतोय की तुझं वचन माझ्या पावला करता दिवा आणि प्रकाश. तुझ्या वचनामुळं मला प्रकाश मिळतो, तुझ्या वचनामुळं मला ज्ञान मिळतं, तुझ्या वचनामुळं मी पापाला जरा थोडस कमी पडतो, तुझ्या वचनामुळं मी भोळा असलो तर मी शहाणा बनतो, तुझ्या वचनामुळं माझं रक्षण होतं, तुझ्या वचनामुळं मी त्या खाचेतून वाचतो. हे वचन जे आहे, या वचनाचं वेष्टन, या वचनाचं आच्छादन, या वचनाला तारण दाखल, या वचनाला आम्ही एक आमच्यासाठी जामीन म्हणून आमच्या बरोबर ठेवणं खूप गरजेचं आहे. आणि मग आमच्या बरोबर ठेवल्यानंतर आम्ही त्याप्रमाणे वागणं, उठणं, बसणं खूप गरजेचं आहे. जर आम्ही केलं नाही तर आमचे वस्त्र खराब झाल्याशिवाय राहणार नाही. नीतिसूत्राचं पुस्तक अध्याय क्रमांक 30 आणि वचन क्रमांक 4 मध्ये देखील आम्हाला वस्त्राविषयी आणखीन एक गोष्ट पाहायला मिळत आहे. आपण वस्त्र भाग 4 मध्ये चिंतन, मनन आणि अध्ययन करता. वाचूया. आकाशात चढून कोण उतरला आहे? आकाशात चढून कोण उतरला आहे? वायू आपल्या ओंजळीत कोणी धरून ठेवला आहे? वायू आपल्या ओंजळीमध्ये कोणी धरून ठेवला आहे? जलाशय वस्त्रात कोणी बांधून ठेवला जो आहे? जलाशय आहे तो वस्त्रामध्ये म्हणजे कापड्यामध्ये कोणी बांधून ठेवलाय? पृथ्वीच्या सर्व सीमा कोणी स्थापिल्या आहेत? पृथ्वीच्या सर्व सीमा कोणी स्थापिल्या आहेत? त्याचे नाव काय? त्याचे नाव काय? त्याच्या पुत्राचे नाव काय? त्याच्या पुत्राचे नाव काय? तुला ठाऊक असल्यास सांग. तुला ठाऊक असल्यास सांग. लोकांना काहीच ठाऊक नाही, मोकार आपल्या उड्या मारायच्या. वचन वाचूया. नीतिसूत्राचं पुस्तक अध्याय क्रमांक 30 आणि वचन क्रमांक 4. आकाशात चढून कोण उतरला आहे? कोण उतरलाय? आकाशात चढलाय पण आणि उतरलाय पण असा कोण आहे? अनेक लोकांना माहित नाही. आकाशात चढून जाणारा एकच, माझा प्रभू येशू ख्रिस्त. आकाशातून उतरणारा एकच, तो म्हणजे माझा जगाचा उद्धार करता प्रभू येशू ख्रिस्त. तो म्हणताय मी स्वर्गातून उतरलेली जिवंत भाकर आहे. मी स्वर्गातून तुमच्यासाठी आलेलो आहे. मी पुन्हा एक वार तुम्हाला स्वर्गामध्ये घेऊन जाईल. चढ उतर. वायू आपल्या ओंजळीत कोणी धरून ठेवलाय? वायू आपण ज्याला हवा म्हणतो, ज्याच्यावर आपण जगतो, तो ओंजळीमध्ये असा कोणी धरून ठेवलाय? कोणीच नाही. परंतु जन्म आणि मृत्यू माझ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या हातामध्ये. जलाशय वस्त्रात कोणी बांधून ठेवलाय? जो सागर जवळजवळ 71% या भूतलावर जवळपास पाण्याचा संचय आहे. हा पाण्याचा संचय, हा जलाशय वस्त्रामध्ये, हे जे कापड आहेत, कापड याच्यामध्ये कुणी बांधून ठेवला आहे. वस्त्रामध्ये पाणी राहील का? राऊंड राऊंड किती राहील? परंतु माझा प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे तुम्ही उफळत्या पाण्याचे झरे आहात. ह्या गोष्टी शिकणं खूप गरजेचं आहे. जर आमच्यामध्ये जर त्या आत्मिक बदलणार, शुद्ध ताजतवानं ठेवणार, आच्छादन देणार, कटिवेष्टन करणार, तारण करणार जर आमच्याकडे काही गोष्टी नसेल तर आमचं जीवन व्यर्थ आहे. पुढे लिहित आहे पृथ्वीच्या सर्व सीमा कोणी स्थापिल्या आहेत? पृथ्वीच्या ज्या सीमा आहेत
तर कुणी स्थापिल्यात, कुठं त्यांना स्टॉप ठेवलेला आहे आणि तो कोण आहे, त्याचं नाव काय आहे? त्याचे नाव आहे यहोवा परमेश्वर. त्याच्या पुत्राचं नाव काय आहे? त्या पुत्राचं नाव आहे प्रभू येशू ख्रिस्त. येशू तारणारा. तुला ठाऊक असल्यास सांग. लोकांना काहीच ठाऊक नाही. सगळे वस्त्र मलिनतेने खराब करून टाकलेले आहेत. आणि म्हणून आम्हाला काही गोष्टी शिकणे खूप गरजेचं आहे. आणखीन आपण नीतिसूत्राचं पुस्तक अध्याय क्रमांक 31 आणि वचन क्रमांक 22 पाहूया. त्यामध्ये देखील आम्हाला परमेश्वरचं वचन सांगतंय की आपणासाठी वेलबट्टीदार पलंग पोस करीते, तिचे वस्त्र तलम तागाचे व जांभळे आहे. तिचा पती विशित देशाच्या वडील मंडळीत बसला असता तेव्हाच ओळखता येतो. ती तागाची वस्त्रे करून बघते, व्यापाऱ्यास कमरबंद विकत देते. या ठिकाणी वस्त्राविषयी आम्ही काही रेफरन्स पाहत आहोत. 25 क्रमांकाचं देखील पाहूया. बल व प्रताप हीच तिची वस्त्र आहेत, ती पुढील काळाविषयी निश्चित राहते. आमचं वस्त्र काय आहे? बल, शक्ती, सामर्थ्य व प्रताप, गौरव, सन्मान हीच तिची वस्त्रे आहेत. कुणाची? सुज्ञ पत्नीची, सुज्ञ स्त्रीची, देवाला भिवून वागणाऱ्या स्त्रीची, कटिवेष्टन घातलेल्या स्त्रीची, आच्छादन घातलेली स्त्रीची, देवाचं गौरव करणाऱ्या स्त्रीची, परमेश्वरच्या पुत्राला तारणारा म्हणून स्वीकारलेल्या स्त्रीची, परमेश्वर तिचा एक साक्षीदार किंवा परमेश्वर तिच्यासाठी मध्यस्थी करणारा अशी स्त्री, तिला बल व प्रताप ही तिची वस्त्र. या वस्त्राविषयी नाही, परमेश्वराच्या येणाऱ्या ज्या वस्त्राविषयी आज आम्ही पाहत आहोत, शिकत आहोत, चिंतन करत आहोत, मनन करत आहोत, ह्या गोष्टी आमच्याकडे नाहीत. आणि म्हणून मी सुरुवातीला सांगितलं त्या ठिकाणी की स्त्री कशी असावी, स्त्रीचं कटिवेष्टन कसं असावे, स्त्रीचं परमेश्वराच्या समोर जाण्यासाठी ती कशा प्रकारे सक्षम असावी. परमेश्वराच्या समोर जाऊ दो, तिच्या पती समोर जाण्यासाठी, घरातल्या वाडवडिलांसमोर जाण्यासाठी, शहरामध्ये किंवा गावात जाण्यासाठी कशा प्रकारे असावं. आज सगळ्या स्त्रियांनी लाज सोडून दिल्या. थोड्या वेळापूर्वी मी जो व्हिडिओ पाहिला, मी त्या ताईंना कमेंट खूप छान दिलेल्या आहेत आणि अपेक्षा करेल का त्या ताईचं तारण व्हावं, तिने पुन्हा एक वार प्रभूचा स्वीकार कराव्यात. आणि इथून पुढे कुठल्याही प्रकारच्या बहिणीने लाईव्ह सेशनला येताना कमीत कमी आपलं डोकं, आपलं मस्तक आच्छादन करीत यावं आणि परमेश्वराला साजल अशी स्तुती, परमेश्वराला आवडेल अशी प्रार्थना, परमेश्वराचं गॉस्पेल शेअर करीत असताना आत्मिकता त्यांच्याबरोबर असावी. ज्यांच्याकडे नसेल त्यांनी कृपया या लाईव्ह सेशनला येऊ नये, जगामध्ये गोंधळ घालू नये. तुमचा नखरे या लाईव्ह फेसबुकवर येऊन देवाच्या नावाचा महिमा आणि गौरव खराब करू नये. वचन खूप चांगलं सांगताय, सगळ्या गोष्टी चांगल्या सांगतात, परंतु देवाच्या आज्ञेचं उल्लंघन करताय. पवित्र आत्मा तुमच्यामध्ये अन्य भाषा बोलण्याची पण तुम्ही ट्रायल करताय. तिथं हात करून सुद्धा तुम्ही असं प्रार्थना करताय. बरं झालं बघता बघता पाळलं नाही असं हात लावून. अहो ती बहीण जवळ असते तर पाळलं असं एखाद्या टायमाला, काय सांगता येते. आपल्या वस्त्राचं भान नाही, आपल्या आत्मिकतेचं भान नाही आणि अशी बरीच गर्दी झालेली आहे. परमेश्वरच्या नावाला मी धन्यवाद देईल, महिमा, सन्मान, आदर, गौरव देईल की आम्ही आमचं वस्त्र सांभाळणं खूप गरजेचं आहे. अनेक लोकांना वाटतं फक्त कपड्याविषयी नाहीये, तुम्ही कोणते कपडे घालताय त्याच्याविषयी नाही, तुम्ही कसं राहता त्याच्याविषयी नाही, आमचं आत्मिक जीवन कसं आहे याविषयी पवित्र शास्त्र तुम्हाला आणि मला मार्गदर्शन करत आहे. शेवटी चॉईस तुमची आहे. तुम्हाला जसं पटेल, जसं राहता येईल, जसं तुम्हाला सुटेबल असेल, जसं तुमचं सौंदर्य खुलून दिसल, जसं तुम्हाला असं आवडेल, जसं तुम्हाला आनंदाने सुख उपभोगता येईल अशा प्रकारे तुम्ही जगातले कपडे घालू शकता. परंतु त्या कपड्यानंतर, त्या वस्त्रानंतर, त्या आच्छादनानंतर, त्या कटिवेष्टनानंतर, त्या तारणा देखील, त्या जामिनाबद्दल जर त्याच्याबद्दल जर कुकर्म निर्माण होत असेल, त्याच्यातून जर पाप निर्माण होत असेल, त्याच्यामधून जर देवाच्या आज्ञेचं उल्लंघन होत असेल, त्याच्यामध्ये जर परमेश्वराची ताडणा आम्हाला मिळत असेल तर निश्चित अर्थाने आम्ही आमचं परिवर्तन करणं खूप गरजेचं आहे. कारण परमेश्वरचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त आमच्यासाठी तारणा दाखल दिलेला आहे. तारण ठेवलं त्यांनी, तो गहाण राहिला, समर्पित केलं, स्वतःला विकून टाकलं
पापी नसताना आमचे पाप त्याच्यावर टाकून दिले, दोषी नसताना त्याच्यावर दोष टाकले. कुठल्याही प्रकारचं कुकर्म केलं नव्हतं, आम्हीच केलं होतं, पण आमचे कुकर्म त्यांनी घेतले. सगळ्या प्रकारचा हिशोब एकत्र केला आणि स्वतःचं जीवन अर्पण केलं. आज त्याच देवाचे आम्ही अभिषिक्त सेवक सेविका विश्वसणारे भाऊ बहीण आहोत. याचा अर्थ आमचं तारण परमेश्वरचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त आहे. आणि ज्यावेळेस आमचे वस्त्र इकडे तिकडे दिसतात, ज्यावेळेस आमचे तारणाचे वस्त्र डागाळल्या जातात, कमजोर होतात, चिंध्या होतात, त्यावेळेस माझा देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याचा आम्ही उघड अपमान करतो. यामध्ये बिलोस भाऊ बहीण आई वडील देखील आहेत. मी प्रत्येकाला विनंती करेल की आपला आंतरिक वस्त्र सांभाळण्याचा प्रयत्न करा, आमचा आंतरिक आच्छादन सांभाळायचा प्रयत्न करा, आमच्या अंतःकरणाला लागणारे कपडे सांभाळायचा प्रयत्न करा, आमचे कटिवेष्टन कसे चांगले होतील त्याचा सांभाळण्याचा प्रयत्न करा. परमेश्वराने दिलेले तारणाचे शुभ्र वस्त्र परिधान करण्याचा प्रयत्न करा. आम्ही आणखीन एका उपदेशकाच्या पुस्तकामध्ये रेफरन्स पाहूया. उपदेशकाचं पुस्तक अध्याय क्रमांक 9 आणि वचन क्रमांक 8. तुझी वस्त्रे सदा शुभ्र असोत, तुझ्या डोक्याला तेलाची वाण नसो. तुझे वस्त्र सदा शुभ्र असो, सदा शुभ्र असो, स्वच्छ पवित्र, डाग नसलेले. मस्त पैकी आपण कसं करतो, एखाद्या लग्नाला जायचं म्हणलं ना, आपण घरी धुत नाहीत कपडे, काही बाहेर लॉन्ड्री मध्ये टाकतो, एकदम कडक, डाग डुग सगळे साफसफाई एकदम चकाट मध्ये जातो. कशासाठी? त्या ठिकाणी सगळ्या लोकांमध्ये आपण जरा उठून दिसावं. मग अशाच प्रकारे आत्मिक क्षेत्रामध्ये, आध्यात्मिक क्षेत्रामध्ये, धार्मिक क्षेत्रामध्ये आमचं वस्त्र सदा शुभ्र असावं. कुणी आमच्या वस्त्रावर डाग पाहू नये, कुणी आमच्या वस्त्रावरची चूक पाहू नये, कुणी आमच्या वस्त्रावर पडलेले शिंतोडे पाहू नयेत. आमचं खराब झालेलं, जीर्ण झालेलं, मळीन झालेलं, चुरगाळलेलं, डाग पडलेलं, जसं एखादा पेताड रोडला पडतो आणि सगळ्या कपड्याचा सत्यानाश करतो, अशा प्रकारे आध्यात्मिक व्यक्ती ज्यावेळेस जगातले येडे चाळे करतो, जगात पडतो ना पेल्यासारखा, आणि ज्यावेळेस त्याच्यावर काहीतरी डाग लागतात, दानावर जगणं, खोटी भविष्यवाण्या करणं, खोटा प्रचार करणं, लाभासाठी तोंडपूजापणा करणं, मोकार अन्य भाषेची कॉपी करणं, देवाच्या आज्ञा उल्लंघन, हे म्हणजे दारुडा व्यक्ती पडल्यानंतर त्याला तसं त्याच्या कपड्याची भान राहत नाही ना, तसा हे आत्मिक मनुष्य आहे. ज्यावेळेस जगामध्ये पडतो ना, त्या पेताडासारखा तो पडलेला असतो, त्याला इतके डाग लागत, तो इतका मलिन तळीन झालेला असतो ना, त्याच्यापेक्षा कचरकोंडी जवळ कायमस्वरूपी राहणारा भिकारी बारा, त्याच्या अंगात बरेच शर्ट असते. मी लाईव्ह फेसबुकवर एक पाहिला होता, एक कुठली तरी संस्था होती आणि ते जे रस्त्यावर बसणारे जे भिकारी त्यांची सुशस्त्रा करत होते, तर त्यावेळेस एका भिकाऱ्याला ज्यावेळेस त्यांनी पकडलं तर जवळजवळ 22 शर्ट त्याच्या अंगातून काढली होती. आणि मग त्याला व्यवस्थित धुतलं धातलं, त्याची कटिंग वगैरे केली, त्याला नवे कपडे घातले, त्याला सगळे एक सामाजिक काम केलं. सल्यूट करतो मी त्यांना. एक वेळेस ते भिकारी बरे, परंतु आध्यात्मिकरित्या जे डागाळलेले आहेत, ज्यांनी आपले धार्मिक वस्त्र असे पेताड लोकांसारखे रस्त्यावर पडून, जगात पडून, मोहात पडून, एक व्यभिचारात पडून, व्यसन वासनामीपणा, अहमपणा, फुशारकी, सगळ्या प्रकारच्या कुकर्मामध्ये पडून, जे आध्यात्मिक क्षेत्र ज्यांनी डागाळलेले आहेत, ज्यांचे कपडे खराब झालेले आहेत, ज्यांचे आच्छादन कमी झालेले आहेत, ज्यांचे कटिवेष्टनाच्या पानाचे पडायला लागून पार नंगे पुंगे झालेले आहेत, परमेश्वर सांगत आहे तुझे वस्त्र सदा शुभ्र असावे. आत्मिक लोकांचे वस्त्र तरी शुभ्र असावेत, आत्मिक लोकांचे विचार स्वच्छ असावेत, आत्मिक लोकांचं जरा जगणं व्यवस्थित असावं. अहो, तुम्ही आणि मी शॅम्पल आहेत, तुम्ही आणि मी प्रकाश आहोत, तुम्ही आणि मी मीठ आहोत. परमेश्वराने आम्हाला काय काय उपमा दिली, सत्यानाश करून टाकला, सगळा मिठाचा खारटपणाच गेला. शास्त्र देखील सांगते मीठ हा चांगला पदार्थ आहे, पण तो मिठाचा खारटपणा गेला तर ते उकाड्यावर टाकायला सुद्धा काही कामाचं नाही. पायंदळी रस्त्यावर टाकून देतात ते लोक, त्याच्यावर पायंदळी तोडतात. अशा प्रकारची आध्यात्मिकता, अशा प्रकारची धार्मिकता, अशा प्रकारची आत्मिकता लोकांची झालेली आहे या 2020 पर्यंत. 20 वर्षापूर्वी जरा बरं होतं, पण या आताच्या काळामध्ये सध्याच्या सिच्युएशनला, लाईव्ह सिच्युएशनला अजिबात कचऱ्यासारखे लोक झाले. आत्मिकता, आध्यात्मिकता, धार्मिकता, वेस्टर्न कपडे काही त्यांना घेणं देणं नाही राहिलं, फक्त जगातला डांबडोल. खेदाची गोष्ट आहे. आजही वेळ केले नाही. जसा उधार्या पुत्र पाठीमागे आला
त्याचे कपडे आणि कटिवेष्टन जे मळालेले होते, परंतु त्याच्या बापाने पाहिलं, त्याला आलिंगन दिलं, त्याला आनंद झाला आणि तो म्हटला जा आणि उत्तम एक झगा घेऊन या, पांढरा शुभ्र एकदम प्रेस केलेला कडक एकदम, त्याला घाला, त्याच्या पायात चपला द्या, त्याच्या बोटामध्ये अंगठी घाला. अहो हा हरवला होता तर तो सापडला, हा मेल्यात जमा झाला होता, याला कबरेतून काढून आणलाय, याला मसन वाट्यातून लाकडं झोपवलेला उठून आणलाय. आनंद झाला. आज देखील प्रियो तुमचं आणि माझं वस्त्र जीर्ण झाले असेल, फाटलं तुटलं असेल, खराब झालं असेल, डागाळलेलं असेल, आजच ते वस्त्र टाकून द्या आणि आज नीतिमत्वाचं वस्त्र परिधान करा, सत्याचं वस्त्र परिधान करा, परमेश्वराच्या वचनाचं वस्त्र परिधान करा आणि तुमचं वस्त्र सदा शुभ्र ठेवा. वाचूया पुन्हा एक वार उपदेशकाचं पुस्तक अध्याय क्रमांक 9 वचन क्रमांक 8. तुझी वस्त्रे सदा शुभ्र असो. तुझी वस्त्रे सदा शुभ्र असो. आता बरेच लोक काय करतात, एकदाच वस्त्र शुभ्र करतात. घरच्या गृहिणी असतात ना, त्यांच्या प्रमुखाने एखादा पांढरा ड्रेस जर घातला ना शुभ्र, जाताना इतकं स्वच्छ असतात, पण त्यांना एक पहिली वॉर्निंग असते, येताना नीटनेटके यायचं. हे कपड्याला डागडुग जर झाले ना तर काही काही बहिणी म्हणतात तुम्हीच धुवायचे, मग ती आम्ही काही धुणार नाही तर तिकडे ड्राय क्लिनिकला फेकून द्या. म्हणजे काय वचन काय सांगतं, तुझे वस्त्र सदा शुभ्र असावेत. आम्ही त्या दिवशीच शुभ्र ठेवतो, फक्त जाताना. एकदा का लग्नात गेला आणि तिथं काय एकदा अंगात आलं, बास त्या वस्त्राचा वाटोळ झालं समजायचं. त्याच्यात दुसऱ्याच्याही करीन, वस्त्राची सुधच नाही राहत. आजही अनेक बिलोस भाऊ बहीण आहेत की ज्यांचे वस्त्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताच्या माध्यमातून शुद्ध आणि शुभ्र केलेले आहेत. ज्याचे वस्त्र डागाळलेले होते, माझ्या प्रभू येशूने ते क्लिअर केलेले आहेत. ज्यांना पवित्र आत्मा मिळाला, ज्यांना अन्य भाषा मिळाली, ज्यांना कृपादान मिळाले, ज्यांना सेवा मिळाली, आज यांचे वस्त्र सदैव सतत कायमस्वरूपीचे सदा सर्व काळापर्यंत शुभ्र असावेत. आम्ही फक्त संडेच्या दिवशी शुभ्र ठेवतो, ते पण एका घंट्यासाठी. येतानीच मटणाच्या पिशवीचे काही डाग पडून मोकळे होतात. याला पडू द्यावं, या कपड्याला किती डाग पडू द्या, परंतु आत्मिक कपड्याला डाग पडू देऊ नका, आध्यात्मिक कपड्याला डाग पडू देऊ नका, धार्मिकतेला मध्ये डाग पडू देऊ नका. आणि म्हणून उपदेशक 9:8 मध्ये सांगतोय, तुझे वस्त्र सदा शुभ्र असावेत. सदा, थोड्या वेळापुरते नाही, घेण्यापुरते नाही, इंटरव्ह्यू पुरते नाही, एखाद्या विशिष्ट कार्यापुरते नाही. जसं जगातले कपडे आपण रोज धुतो, दिवसा 2-3 दिवसाला, लयच मळाले, तळाले, फाटले, तुटले, उसावले. आता तर काही कोणी थिगळ्याचे कपडे घालीत नाहीत. त्यावेळेस जसे आपण कपडे घालतो ना, तसं आज आम्ही आमचं आध्यात्मिक, आमची धार्मिकता, आमची आत्मिकता, परमेश्वरामध्ये असणारे जीवन आणि त्याच्यावर असणारे वस्त्र ते कसे आहेत, त्याला आम्ही धुत आहोत का, त्याला आम्ही साफसफाई करीत आहोत का, त्याला सदा शुभ्र ठेवण्याचा प्रयत्न करत आहोत का, त्याला डाग लागू नये म्हणून आम्ही काही खबरदारी घेतोत का. जगातल्या सगळ्या गोष्टीची खबरदारी घेतो माणूस, आणि आत्मिक आणि धार्मिक तिथं आली का त्याला काही घेणं देणंच नसते. आम्ही कोण आहोत, कुठं आहोत, कुठं चाललो, आमची काय पोस्ट आहेत, आम्हाला कोण ओळखतंय, कोण नाही ओळखत. अहो जगाचं जाऊ देव, देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त जो राजवैभव येणार त्याने आम्हाला ओळखला पाहिजे. तो म्हटलं पाहिजे जा, आणि दिव्यदूताला म्हटलं पाहिजे की मी ज्यावेळेस त्या भूतलावर जाणार आहे ना, ज्यावेळेस तो आज्ञा करणार आहे ना, जा आणि माझ्या त्या लेकरांना ज्यांचे वस्त्र शुभ्र आहेत ना त्यांनाच उचलून घ्या, बाकीच्या भिकारड्यांना आणू नका. बाकीचे हे जे गाळात पाडलेले आहेत, कचर कुंडीत पाडलेले आहेत, ज्यांनी धार्मिकतेचे कटिवेष्टन फेकून दिलेत आणि स्वतःचे कपडे नेसून ते पण खराब केले, यांना त्यांच्याकडे बघू सुद्धा नका. यांना दुसऱ्या लॉटमध्ये घेऊन जाऊ आपण आणि तिकडे अधोलोकात टाकून देऊ. आता फक्त शुभ्र वस्त्र परिधान केलेल्या लोकांनाच घेऊन जाऊ. यशायाच्या पुस्तकामध्ये अध्याय क्रमांक 50 आणि वचन क्रमांक 9 आम्ही त्याकडे देखील होतो. तत्पूर्वी उपदेशकाचं पुस्तक अध्याय क्रमांक 8 आणि वचन क्रमांक 9 आम्ही पूर्ण वाचूया. पुन्हा एक वार वाचूया. तुझे वस्त्र सदा शुभ्र असो, तुझ्या डोक्याला तेलाची वाण नसो. तेलाची वाण नसो. आता तुझ्या डोक्याला तेल वाटते का, तेलाच्या वाटल्या नसत्या. कोकोनट तेल, आमक तेल, फलानं तेल, बिस्तनं तेल, आता अभिषेकाचं तेल आलंय, भारून दिलेलं तेल आलंय.
हे तेलाचं नाही बात करत, अभिषेकाचं तेल, पवित्र तेल, परमेश्वरापासून आलेलं. तेलाची वाण नसावी. तेल हे पवित्र आत्म्याचं एक प्रतीक आहे. तेल हे पवित्र आत्म्याची सहभागिता दर्शवणारे एक स्टॅम्प आहे किंवा एक उदाहरण आहे. त्या तेलाची वाण नसावी. इथं आख्या त्या तेलवाडीत जरी गेला ना, तेलाच्या खाणीत गेला आणि तेलाच्या डब्याखाली जरी अंगावर ओतून घेतला, त्या तेलाविषयी नाही, परमेश्वरापासून आले. डोक्याला तेल, तुझ्या डोक्याला तेलाची वाण नसावी. तुझ्या डोक्याला तेलाची वाण नसावी. पिकाळडा नसावा, जीर्ण नसावा, भंगरा भुंगरी नसावा, असावा. खोबऱ्याच्या तेलाच्या बाटल्या आमच्या भरलेल्याच असतात. मग परमेश्वराच्या अनुसार पवित्र आत्म्याचं प्रतीक म्हणून जे पवित्र आत्म्याचं तेलाला शॅम्पल दिलेलं आहे. मग पवित्र आत्माचं वरदान, पवित्र आत्म्याची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता, पवित्र आत्म्याची संगत, पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन, पवित्र आत्म्याच्या सांगितल्याप्रमाणे जगत असलेलं जीवन, याची तुला कमतरता नसावी. म्हणजे काय? पवित्र आत्म्याच्या फ्लो मध्ये व्हा, पवित्र आत्म्याच्या सानिध्यामध्ये राहा, पवित्र आत्म्याच्या सन्मुख राहा, पवित्र आत्म्यामध्ये वाढा. तेलाची वाण नसावी, पवित्र आत्म्याची परिपूर्णता असावी. आणि पवित्र आत्म्याची परिपूर्णता केव्हा येईल? ज्यावेळेस आमचे हे डागाळलेले कपडे आम्ही काढून टाकू, ज्यावेळेस आम्ही आमचे फाटके तुटके, जीर्ण झालेले, कसर लागलेले, उन्या लागलेले, गंज लागलेले, खराब झालेले, पार सडल्यासारखा वास आलेले हे कपडे ज्यावेळेस काढू ना, त्यावेळेस पवित्र आत्म्याचा फ्लो. डोक्यावर मस्तपैकी तेलाचा अभिषेक, मस्तपैकी पवित्र आत्म्याचा अभिषेक, आणि बिगर ओढणीचा संदेश देती. देवाच्या सेवक, देवाची सेविका, तुम्ही काम करत असताना हे लक्षात ठेवलं पाहिजे की आम्ही कुणीतरी एक आहोत, जगापेक्षा वेगळे केलेले. परमेश्वराने त्याचे शिष्य जे तयार केलेले आहेत ना, खास विशेष करून ते जगापेक्षा वेगळे आहेत. जगासारखे दिसते, जगाप्रमाणे उंची, पोशाख सगळं असू शकतं, त्याच्यात नाही. पण तू त्यांची धार्मिकता किंवा आत्मिकता जी आहे, किंवा त्यांचं जे कटिव्यसन आहे, किंवा त्यांना परमेश्वर विशेष असं जे सदा शुभ्र असावी. आमच्याकडे असतं लग्नाच्या टायमाला असे काही काही लोक तेल लावितात ना, असे वगळ येते तिकडे पार खाली, तेल्यासारखे होते, तेल्यासारखे. आपण एक शेवटचा रेफरन्स पाहूया. यशाचा ग्रंथ अध्याय क्रमांक 50 आणि वचन क्रमांक 9. तू बंदित असलेल्या प्रेज द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया. थोडासा नेट प्रॉब्लेम होता. यशाचा ग्रंथ अध्याय क्रमांक 50 आणि वचन क्रमांक 9. पहा, प्रभू परमेश्वर माझा सहाय्य करता आहे, तर मला दोषी कोण ठरविणार? परमेश्वर माझा न्याय करेल, परमेश्वर मला पाहून घेईल, परमेश्वर माझं सहाय्य करताय, मला दोषी कोण ठरवणार? पुढे लिहित आहे, ते वस्त्राप्रमाणे जीर्ण होतील, त्यास कसर खाऊन टाकील. अनेक लोक म्हणतात, या वचनाचा प्रामुख्याने बहिणी, पास्टर साहेब, पालकीनबाई, लीडरशिप करणारी खूप जास्त प्रमाणात याचा उपयोग करतात. ते वचन पुन्हा एक वार ऐकता. यशायाचा ग्रंथ अध्याय क्रमांक 50 वचन क्रमांक 9. पहा, परमेश्वर माझा सहाय्य करता आहे. पास्टर साहेब, आम्हाला काही सांगू नका, परमेश्वर आमचं सहाय्य करताय, तो आम्हाला सहाय्य करतोय, तो आम्हाला चालवतोय, तो आम्हाला सगळ्या गोष्टी करतोय, तो आम्हाला अन्य भाषा पुरवतोय, तो आम्हाला लंगडे सगळ्या प्रकारचे हाफ कपडे घालायला लावतोय, सगळ्या प्रकारचं अंग प्रदर्शन करायला काही तो परमिशन दिलेली, आमचं सहाय्य करतो, उलट कपड्याला पैसे पुरवतो जो. तुम्ही काही सांगू नका, वस्त्राविषयी सांगू नका, धार्मिकतेविषयी सांगू नका, आत्मिकतेविषयी सांगू नका, कशाच्या विषयी सांगू नका. आम्हाला परमेश्वर चालवतोय, आम्ही आमचा परमेश्वर बघून घेईन. आमचा परमेश्वर आम्हाला काय म्हणत नाही, आमचा परमेश्वर आम्हाला ताडण करीत नाही, आमचा परमेश्वर आम्हाला दोष दाखवित नाही, आमचा परमेश्वर आम्हाला न्याय करीत नाही, आमचा परमेश्वर आम्हाला ताडण करीत नाही, आमचा परमेश्वर आम्हाला दगा फटका करीत नाही. आज आम्ही जिवंत आहोत, आमचा परमेश्वर उलट आम्हाला आयुष करायला प्रोत्साहन देतो. तुम्ही नका सांगू, तुमचं वचन तुमच्याच जवळ राहू द्या. असे पण काही महाभाग आहेत. वचन ऐका.
50वा अध्याय, यशायाचा ग्रंथ 50वा अध्याय क्रमांक 9 वचन क्रमांक 9. पहा, परमेश्वर माझा सहाय्य करता आहे, तर मला दोषी कोण ठरविणार? कोण असा दोषी ठरवणारा? कोण धुतला तांदळासारखा? कोण एकदम पवित्र नीतिमान? कोण? मग पाळक साहेब, तुम्ही काय आम्हाला असे दोष लावू नका, तुम्ही काय असे वस्त्राची रेफर देऊ नका, तुम्ही काय आत्मिक आणि आध्यात्मिक गोष्टीची शिकवण आम्हाला काही देऊ नका, आम्हाला आमचा परमेश्वर चालवतोय. मग पहा प्रिय, मी तुम्हाला माझं सांगायचं काम आहे, मी ते करत आहे. तुमचा परमेश्वर जर तुम्हाला सांगतोय ना नरकाच्या रस्त्याला जा, बिंदास जाऊ, आपली काही अडचण नाही, उलट गर्दी कमी होईल. तुमचा परमेश्वर जर तुम्हाला म्हणत आहे ना देवाची आज्ञा मोडा, अधोलोकात जा, बिंदास जा, त्या ठिकाणी वेलकमची पाठी लावलेली तुमच्यासाठी. पण तू माझा आणि जगाचा आणि उद्धार करता तो जिवंत परमेश्वर जो होता, जो आहे आणि जो येणार आहे, तो आमचा न्याय करणार आहे. या ठिकाणी लिहिलेलं आहे, तर मला दोषी ठरवणारा कोण? तर मला दोषी कोण ठरवणार? माझा देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त दोषी ठरवणार. त्याला ठरण्याच्या अगोदरच आम्ही स्वतःचं परीक्षण करू ना. त्याला दोषी ठरवण्याचा आणि त्याच्यावर न्याय करण्याचा किंवा त्याचा एक अधिकार, जो ताडण करण्याचा, शिक्षा देण्याचा अधिकार त्याला आहे, दोष दाखवण्याचा त्याला अधिकार आहे, दोषी ठरवण्याचा त्याला अधिकार आहे, मग ते दोषी ठरवल्यानंतर शिक्षा देण्याचा त्याला अधिकार आहे. मग या सगळ्या प्रोसेस मध्ये जाण्याच्या अगोदर एजकेलच्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे की मी तुला इस्रायलाचा पहारेकरी नेमलेला आहे, तू त्याला सावध कर. आम्ही तुमचे दोष दाखवित नाही, आम्ही तुम्हाला फक्त समोरचा खड्डा दाखवतो. तुम्हाला वाटलं ना पडायचं खड्ड्यात, बिंदास पडावं. खड्डे तुमच्यासाठी त्या सैतानाने फुटाला करून ठेवलेत. देवाचे जे खरे सेवक आहेत ना, जे स्वतःचे वस्त्र जरा सांभाळण्याचा प्रयत्न करतात आणि इतरांचे धुण्याचा प्रयत्न करतात, ते तुम्हाला फक्त सांगतात का तिथे जाऊ नको, त्या गटारात, त्या घाणीमध्ये तोंड घालू नका, तिथं प्रवेश करू नका, ते डागलांनी आपले आत्मिक वस्त्र खराब करू नका. आणि तुम्हाला जर असं वाटतंय ना की परमेश्वर माझं सहाय्य करताय, परमेश्वर काय तुम्हाला डाग लावायला येतो का? परमेश्वर तुम्हाला घाणीत लावायला येतो का? परमेश्वर तुम्हाला तिथं सहाय्य करतो का? उद्या प्रत्येक जण म्हणते मी चोरी करायला जातो, परमेश्वर माझं सहाय्य करताय. अहो काही माझ्या बागेत ना प्रार्थना करून चोरी करायला जाते आणि पकडताही येतं, वरून ते म्हणते परमेश्वर माझा सांभाळ करणार आहे. करीत जा चोरी, करीत जा, डुप्लिकेट बना करीत जा, लुटीत जा, काय करायचं ते करीत जा, कारण तुम्हाला दोष दाखवणार आम्ही कोण? परंतु देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त तो दोषी ठरवण्यासाठी त्याच्या हातामध्ये सगळं काय आहे. आणि त्याने आम्हाला दोषी ठरवू नये, आणि दोषी ठरवल्यानंतर शिक्षेस आम्ही पात्र होऊ नये, कारण त्या टायमिंगला काही आम्हाला तो जामीन राहणार नाही. आम्ही पाहिलं पवित्र वचनामधून, आम्ही पाहिलं काही गोष्टी की त्या ठिकाणी आपण लिहिले की तो जामीन, तो तारण, तो आमच्यासाठी वकिली करणारा आता तो नाही. आणि म्हणून देवाचं वचन आमच्यासाठी आता तारण नाही, देवाचं वचन आमच्यासाठी वकील आहे, देवाचं वचन आमच्यासाठी दोष दाखवणारे, देवाचं वचन आम्हाला सहाय्य करणार आहे. आणि मग जर देवाचं वचन जर आमच्यासाठी सहाय्य करता आहे, देवाचं वचन जर आम्हाला दोष दाखवत आहे, देवाचं वचन जर आम्हाला सुरक्षित ठेवत आहे, देवाचं वचन जर आम्हाला तारण साधून ठेवत आहे, तर मग आमचा दोष दाखव, तर त्यावेळेस आम्हाला सजा किंवा आमचा न्याय किंवा आमचा दंड किंवा आमचं जे शासन आहे त्या शासनापासून आपण वाचल्या जाऊ. आणि म्हणून तुम्ही आणि मी वाचावं, कारण जर धार्मिक आध्यात्मिक आत्मिक राहून जर आम्ही नरकाग्नीत जर पडतो, तर त्याच्यापेक्षा न बघितलेलं बरं ना, न विश्वास ठेवलेला बरा, ना प्रभूला स्वीकारलेलं बरं. कशाला पाळक पास्टर रेव्हरंटची दीक्षा घ्यायची, काय घेणं नाही. एवढ्या सगळ्या गोष्टी करून, लिडिंग करून, सगळ्या गोष्टी करून जर आम्हाला जर नरकामध्ये किंवा आम्ही जर दूषित जर सापडणार आहोत, जर आमचे कपडे जर खराब, आमचे जर वस्त्र जर गहाळ होत असतील, आणि हे सगळे जाऊन जर आम्ही नरकात अग्नीत पडत, त्याच्यापेक्षा इथं राहून आयुष करा ना. कशाला दोन दगडीवर हात ठेवता? जर पूर्ण आत्मिकता स्वीकारता येणार, आध्यात्मिकता स्वीकारणा, धार्मिकता स्वीकारता येईना, सत्य स्वीकारता येईना, आणि जर जगातल्या खेळीकुशली करता येईना, इकडे करावं लागत, इकडे वाईट तिकडे करावं लागलं तर तिकडेही कमी.
दोन दगडीवर हात ठेवूच नका, दोन दगडीवर उभाच राहू नका. मध्ये खायचंय आणि तो आगणी, तो नरक, अधोलोक, कुठंतरी एका बाजूला या. आणि मी तुम्हाला सांगाल की त्या ठिकाणी वचन वाचूया पुन्हा एक वार, यशाचा ग्रंथ अध्याय क्रमांक 50 आणि वचन क्रमांक 9. पहा, प्रभू परमेश्वर माझा सहाय्य करता आहे. आमीन. तर मला दोषी कोण ठरविणार? प्रभू येशू ख्रिस्त ते वस्त्राप्रमाणे जीर्ण होतील, त्यास कसर खाऊन टाकील. परमेश्वराचे भय बाळगून त्याच्या सेवकाचे ऐकणारा असा तुमच्यामध्ये कोण? परमेश्वराचं भय बाळगून त्याच्या सेवकाचे ऐकणारा असा तुमच्यामध्ये कोण आहे? कुणीच नाही. ते म्हणते तुम्ही बोलावं, आमच्या कानाची खाज जिरण्यासाठी आम्ही ऐकतो. तुम्ही बोलावं, आम्हाला, आम्ही लाज सोडून दिलेले आहेत. तुम्ही बोलावं, आम्हाला काही फरक पडत नाही. हे करून चालणार नाही. तुम्ही देवाच्या सेवकाचं ऐका नका ऐकू, पण तू परमेश्वरचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याचं तर नक्की ऐकायला पाहिजे. पवित्र आत्म्याचं ऐकायला पाहिजे. परमेश्वर यहोवाची वाणी ऐकायला पाहिजे. देवाच्या सेवकाचा जो जगी तुम्हाला दिसतोय किंवा जगामध्ये जे आहेत त्यांचं नाही ऐकलं तरी चालेल, परंतु पवित्र आत्म्याचं, प्रभू येशू ख्रिस्ताचं, परमेश्वर यहोवाचं आणि देवाचं वचन ऐकणं आणि त्यापासून परावृत्त होणं हे तुमच्या आणि माझ्या हिताचं आहे. जर आम्ही ह्या गोष्टी केल्या तर निश्चित अर्थाने आमचे तारणाचे वस्त्र चांगले शुभ्र होतील. परमेश्वरच्या नावाला मी धन्यवाद देईल. मान, महिमा, सन्मान, आदर, गौरव या ठिकाणी देतो. तो महान परमेश्वर आहे. आपला वेळ झालेला आहे. पुन्हा एक वार यशाचा ग्रंथ अध्याय क्रमांक 50 आणि वचन क्रमांक 9 ते 10 पुन्हा एक वार पुढच्या लाईव्ह सेशनला आपण वस्त्र आच्छादन, कटिवेस्टन या भागामध्ये शिकूया. तोपर्यंत आम्ही परमेश्वरच्या नावाचा महिमा आणि गौरव करूया. एक छोटीशी प्रार्थना करूया. परमथोर दयाल देव बापा, जसे तसे तुझ्या पवित्र हातामध्ये ख्रिस्त येशूच्या नावात आम्ही प्रार्थना विनंती करतो. प्रभू येशू, सुंदररित्या तू आम्हाला चालवलंस. आमची आत्मिकता, धार्मिकता, आध्यात्मिकता परमेश्वर देव बापा तुझ्या वचनाप्रमाणे आमचं जीवन असावं आणि आमचे वस्त्र सदा शुभ्र आणि परमेश्वर देव बापा तुला आवडणारे असावेत अशी तू कृपा कर. आज आम्ही प्रार्थना करतो प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. आमच्या भारत देशासाठी, महाराष्ट्र राज्यासाठी, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय उद्धवजी साहेब, त्यांचे सर्व सहकारी, पोलीस डिपार्टमेंट, सर्व सेवाभावी संस्था, वैयक्तिक लोक, डॉक्टर्स, नर्स, देवाचे अभिषिक्त सेवक, सेविका, विश्वासणारे भाऊ बहीण, तळागाळातील प्रत्येक लोक, आम्हा प्रत्येकावर तुझी कृपा असू दे. आणि शेवटच्या क्षणामध्ये, शेवटच्या समयामध्ये, समयच्या वेळेमध्ये प्रभू येशू तू येण्याच्या अगोदरच्या वेळेत जोपर्यंत आम्ही जिवंत आहोत तोपर्यंत आम्ही आमचे वस्त्र नीटनेटके, शुद्ध, पवित्र, निष्कलंक, शुभ्र करावेत म्हणून प्रिय बापा तुझ्या वचनाच्या माध्यमातून तू आम्हाला शिकव, चालव आणि तुझ्या नावाचा महिमा आणि गौरव करून घे. सर्व आदर, गौरव, सन्मान तुला दे. ख्रिस्त येशू जो होता, जो आहे आणि जो येणार आहे त्याच्या पवित्र गोड सामर्थ्यवान नावात मागतो स्वर्गीय पित्यात होई. आमीन. प्रभू येशू रक्त की जय, प्रभू येशू रक्त की जय, प्रभू येशू रक्ताचा जयकार असो. आमीन, आमीन, आमीन. प्रेज द लॉर्ड. थँक यू. गॉड ब्लेस यू.